नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व प्रमाणपत्राचा लाभ मिळण्याकरता आज आपण भटके विमुक्त समूह दाखला मेळावा आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय इंदापूर यांच्या मार्फत हा भटक्या व विमुक्त जाती व जमातींसाठी विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी आज आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी तहसील कार्यालय इंदापूर यांच्यातर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि महेंद्र भोसले यांनी याबाबत खूप पाठपुरावा केलेला आहे तहसील कार्यालयात वेळोवेळी। त्यांचं स्वागत देखील उभे राहू आपले तहसीलदार साहेब, माननीय सर्व कर्मचारी आणि सन्माननीय व्यासपीठ, माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे भगिनींनो, मी दीड ते 2 वर्षापासून राज्य सरकारशी पाठपुरावा करत होतो की बाबांनो, आज रस्त्याच्या कडेला माझे घिसाडी बांधव भटके त्याच्या 42 जमातीच्या बांधव डॉक्युमेंट वंचित आहेत। मला 20-22 पोरं तर लहान असून 13-14 वर्षाची दिसली, त्यांना आधार कार्डच नाही आहे। मग नवीन योजनानुसार किंवा डॉक्युमेंट नसल्यानुसार काय बांगलादेशी आपल्या राज्यामध्ये शिरल्या कारणाने त्यांना फार अडचणी येतील हे माझ्या लक्षात आल्या कारणाने मी सतत पाठपुरावा करत बसलो आणि शासन निर्णय राज्य सरकारला काढायला लावला। थोडासा विलंब लागला, ह्या गोष्टीला 1.5 ते 2 वर्ष गेले, परंतु आपल्याला न्याय मिळाला। पण न्याय मिळताना संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष केल्यानंतर सूत्रामध्ये ठेवी भेटली जाते। थोड्या दिवस भटके मुक्त जाती जमातीच्या लोकांना कोण मानत नाहीये किंवा कार्यकर्ता समजलं घडत असला तर कोणी लक्ष देत नाहीये। पण वारंवार माझा साहेबांपाशी न जाता पत्रव्यवहार असायचा, सदस्य मुलगा अर्ज असायचे आणि मग एक दिवशी समजलं साहेबांनाच वाटलं की काय भटके मुक्ताच्या इंदापूर तालुक्यामध्ये ते समाज असल्यानंतर याला न्याय दिला पाहिजे। साहेबांनी सुद्धा आम्हाला त्या स्टाफने सरकारी कर्मचाऱ्यांनी फार सहकार्य केलं, म्हणून मी पहिलं माझ्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करतो आणि आता इथून वर महाराष्ट्रात कुठलाही भटका विमुक्त बिगर डॉक्युमेंटचा न राहावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आपल्या कामकाजावरून त्यांच्यापर्यंत आगाऊची परिस्थिती देऊन त्या ठिकाणी आपल्या गावातला कोतवालापर्यंत पोलीस पाटलापर्यंत सांगून त्यांची तपासपूस करून त्यांना ती डॉक्युमेंट मिळावी अशी शासनाकडून, प्रशासनाकडून, महसूल विभागाकडून विनंती करतो आणि थांबतो। भटके विमुक्त समूह दाखला ही चांगली योजना चालू केली, कारण आपण घरोघरी जाऊन तर त्यांना दाखले देऊ शकत नाही आणि दाखले मिळण्यासाठी खरोखर जे डॉक्युमेंट्स लागतात ते पुष्कळच त्रास होतो। कारण जो आता सध्या पण सांगतात की 1900 दाखले मिळणं सोपं झालंय, पण ते व्हेरिफिकेशन जे होत आहे ना त्याचं दाखल्याचं तुम्हाला हे करून द्या व्हॅलिडिटीसाठी ते पुष्कळच कठीण अजूनपर्यंत जात आहे। कारण अजूनपर्यंत आमच्या जातीतल्या लोकांना भटके विमुक्ताला सांगतात तुम्हाला जातीचा दाखला मिळाला, पण त्याचं ज्यावेळेस हे करायला जातोय व्हेरिफिकेशन करायला जातोय तर 1950चा दाखला मागतात, त्याच्यावरती नोंद पाहिजे, ते मिळणं कठीण होतंय आता सध्या पण आम्हाला। कारण काय भटक्या विमुक्त घेतले लोक कुठे स्थायिक नव्हते। स्वातंत्र्याच्या काळामध्ये जिथे पुढे महाराष्ट्र काय देशामध्ये मी विशेषतः त्या समाजातून येतो, आमचा समाज पुऱ्या भारतात फिरलेला आहे, तो एका ठिकाणी थांबला नाही। मग आम्ही स्थायिक असली तर दाखले द्यायचे कुठून? एकतर समाजामध्ये असुशिक्षितता होती, लोकांचं शिक्षण झालं नाही, ठराविक लोकांचं शिक्षण झालंय, त्यामध्ये पण जातीची नोंद, आमच्या जातीची नोंद झाली 1960 ला। मग कुठे लिहिले नाथपंथी दौरी लिहिले,
कुठं डवरीच लिहिले, कुठं गोसावीस लिहिले, कुठं नागपंथी गोसावीस लिहिले, अशा पद्धतीने आमची नोंदी आहे. आता त्याच्यामुळे आम्हाला काय होतं की आता मला जर माझी जर जात पाहिजे असेल तर मला हिंदू, नागपंथी, डवरी, गोसावी असं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यामुळे अशा काही डॉक्युमेंट्स असतील आणि ज्या लोकांचे मिळतील 1960च्या अगोदर, तर त्या लोकांना जाती दाखले देण्यासाठी आपण आमचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये आम्हाला बसवण्यात यावं. आणि डॉक्युमेंट्स घेत असताना जे पुरावे मागतायत त्या पुराव्यामध्ये 1950च्या अगोदरचा जो पुरावा आपण ग्राह्य मागताय ना, त्या पुराव्यामध्ये आम्हाला पुष्कळशा म्हणजे सवलती मिळायला पाहिजे होत्या. कारण आता जे लोक कुठे तर सुशिक्षित झालेली आहेत, त्यांना शिक्षणाचा कुठे तर समजतोय आणि ह्या प्रवर्गातल्या लोकांना, मुलांना शाळेत टाकण्यासाठी, त्यांना स्थायिक होण्यासाठी शासनाने ज्या विविध योजना दिल्या त्या योजनेची माहितीच मिळत नाहीये. ती कशी लोकांपर्यंत जाईल, त्यांना मिळेल. आणि जातीचे दाखले जसं आपण असेच मेळावे केले, असेच जर आपण वस्तीवरती किंवा एखाद्या तांड्यावरती किंवा जिथे समूह आहे, आता इंदापूर तालुक्यामध्ये माझ्या माहितीनुसार आमचे 14 गावी आमचा समाज राहतो इंदापूर तालुक्यामध्ये. जसं आपण किंवा त्याच 14 गावातल्या लोकांमध्ये तुम्ही मार्गदर्शन केलं की बाबा आमचं आज अशा पद्धतीने आपण मेळावा घेऊन करणार आहात, अशाच पद्धतीने त्यांना दाखले देण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात काय काय आहे ना, ती जर मदत झाली तर बरं होईल. जसं 42 जातींसाठी सर्वांसाठी करावं आणि आम्हाला शासनाच्या योजना फक्त जातीच्या दाखल्याचीच नको तर शिक्षणाची योजना असेल. विशेषतः मी ज्यावेळेस 10वीला होतो निमगावला त्यावेळेस आम्हाला हॉस्टेल होतं. आता ते हॉस्टेलच नाही आहे. म्हणजे आता इंदापूरमध्ये किती आहे की नाही मला माहिती नाही आहे, पण जी पहिली वसतिगृह होती ना ती वसतिगृह बंद आहे. ती चालू करायला पाहिजेत ना. ती वसतिगृह चालू नाही. वसंत नायक महामंडळ आहे ह्यातून फायदा दिला जातो. जातीच्या मुलांना कर्ज काढण्यासाठी शिक्षणासाठी एक आहे. त्या शिक्षणासाठी त्या वसंतराव महामंडळ कुठे आहे कार्यालय हे माहिती पडत नाही. ती योजना कुठे मिळते, ते कसं करायची, त्याविषयी आपल्या कार्यालयातून आपल्या तहसील साहेबांच्या जर मार्गदर्शनाखाली आम्हाला जर सर्व समाजातल्या लोकांना जर मार्गदर्शन मिळालं तर ते आम्हाला पुढील भविष्यासाठी चांगलं प्रेरणादायी ठरेल. असंच मार्गदर्शन आज आपण असे मेळावा घेतला, असेच इथून पुढे पण घ्यावेत ही एक विनंती करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. की जातीचा विषय दाखला 2008ला सर 2008ला एक जे निघाला. स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी जर तिथं रहिवाशी दाखला दिला की बाबा अमुक हे शिंदे ह्या गावचे रहिवाशी आहेत, त्यांना 300 दाखले मिळाले. पण शासनाने ऍक्ट बदलला 2012ला, अधिनियम काढला की ज्याचा मानवी दिनांक ज्या गावामध्ये जन्मला आहे किंवा ज्याचे वडिलोपार्जित ज्या गावामध्ये होते, मग ते 50चे असू दे, 60चे असू दे, 70चे असू दे, दाखला तिथंच जाऊन काढायचा. ज्या ठिकाणी तुमचा मानवी दिनांक आहे त्याच ठिकाणी काढायचा. ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर साहेब 17ला एक जेल झाला 2017ला. तो जेल असा झाला की ग्रामीण भागात असेल आता समजा तालुक्याच्या ठिकाणी आहे तर मुख्य अधिकारी, महानगरपालिकेत असेल तर वार्ड ऑफिसर, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. तर त्या 17च्या जेलमध्ये त्यांनी असं क्लिअर कट दिलेलं आहे की ह्या व्यक्ती असा यांची गृह चौकशी करा आणि यांची कागदपत्र पडताळणी तपासून यांची कुठली जात आहे हा 17चा जेल लक्षात ठेवा. 17च्या जेलप्रमाणे दाखले साहेब मिळतात. आणि मी स्वतः मुंबईमध्ये दाखले काढून दिले लोकांचे कोणी असेल स्वतः. त्याच्यामुळे दाखल्याचा प्रश्न एकदम सोपा झालेला आहे. आता दुसरी गोष्ट हा जो जेल झालेला आहे या जेलमध्ये त्यांनी टर्म कंडिशन दिलेली आहे. आणि किती योजना आहेत, कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जाती असेल, या सगळ्या कॅम्पस भरून जागोजागी शिबिरं भरून तो प्रश्न सोडवायचा. हा नवीन आता लेटेस्ट जेल आहे. पण 17च्या जेलप्रमाणे दाखले साहेब मिळतात, काही प्रॉब्लेम येत नाही. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी महादेव शिंदे, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर मुंबई महानगरपालिका. आज आपण भटके विमुक्त समूह दाखला मेळाव्यानिमित्त
सर्वजण उपस्थित झालात. माननीय तहसीलदार यांच्या अखत्यारीमध्ये ही कार्यप्रणाली आपण पार पाडतोय. आज सर्व उपस्थित बांधव बंधू भगिनी आणि सर्व शासनाचे कर्मचारी अधिकारी वर्ग आणि अध्यक्षस्थानी तहसीलदार साहेब, आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे उपस्थित राहून दिला, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण पाहिलं म्हणजे DNT समाजाबद्दलचं आपल्याला बोलायचं म्हटलं तर तो इतिहास खूप मोठा आहे. मी थोडक्यामध्ये सांगू शकतो की आपला जो DNT जो समाज आहे हा 1871 साली म्हणजे ट्रायल्स म्हणून इंग्रजांनी आपल्यावर क्रिमिनल ॲक्ट अंतर्गत आपल्याला ॲक्शन घेऊन आपल्याला बंदिस्त केलं होतं. 1871चा कायदा आहे तो. तिथपासून आपण ट्रायल्समध्ये आहे. ट्रायल्स म्हणजे जमातीमध्ये आहे, जातीमध्ये नाही. म्हणजे ट्रायल्स म्हणजे आपण ॲज गुड ॲज आदिवासी भागामध्ये येतो अशा पद्धतीने ट्रायल्सची संज्ञा आहे ती. तर त्या 1871च्या कायद्यामध्ये आपल्याला जो 42 जातीचा जो समाज आहे म्हणजे NT असेल आणि DNT विमुक्त भटक्या जमाती डिनोटिफाईड ट्राईब्स, तर ट्राईब्समध्ये आपला समाज येत असल्यामुळे आपण जमातीमध्ये आहोत. तर जमातीला जो क्रायटेरिया सध्याच्या जातीय दाखले किंवा इतर पुरावे मागतात तो 1961चा पुरावा त्यांनी अधोरेखित केला आहे आपल्यासाठी. तर माझं म्हणणं असं आहे की आपला जो भारत स्वतंत्र झाला आहे तो 15 ऑगस्ट 1947 झाला आणि आम्ही जे स्वतंत्र झालो तो 31 ऑगस्ट 1952 साली झाला. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये जल्लोष होता आणि आम्ही पिंजऱ्यामध्ये होतो. मग 31 ऑगस्ट जो आम्हाला जो मुक्त केलेला आहे, जेव्हा पंडितलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही समाज अजूनही तारेच्या कुंपणामध्ये अडकून पडलेला आहे. तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्हाला तिथून 1952 साली आमची सुटका झाली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाला लागलो. तर मला हे म्हणत आहे की भारत स्वतंत्र 47 आणि 5 वर्षांनी आम्ही स्वतंत्र झालो. तरी 52 नंतर आपण 61ची टायटल लाईन टाकली. जर आम्ही आतमध्येच होतो गेल्या 80 वर्षापासून आता भारत स्वतंत्र होऊन आपण जो स्वतंत्र दिन साजरा करतो त्याला जवळजवळ 80 वर्ष झाली. आम्ही 80 वर्षामध्ये दाखले आणि हेच मागतोय. आम्हाला अजून आमची सुद्धा प्रगती करता आलेली नाही. आता 61ची जी टायटल लाईन आहे आता 52 आणि 61 किती फरक आहे साहेब तो? तर 9 ते 10 वर्षाचा आहे. तर 9 ते 10 वर्षामध्ये आम्ही आतूनही आलो, पुन्हा स्थायिक होणार, पुन्हा त्याचे जे काय आमची कुठं नोंद असेल त्या नोंदी शोधायला आम्ही केवढे तरी प्रयत्न केले. पण जेव्हा वाडवडिलांनी ज्यांच्याकडे पुरावे होते, जमीन होती, जागा होत्या त्या आधारे आम्हाला दाखले मिळाले. आमची जी संस्था आहे आपले जगताप साहेबांनी जे महाराष्ट्र प्रांतिक तात्पुरते गौरवी गोसावी समाज तो 1959 59 साली जगताप साहेब म्हणजे आमचे विठोबा सावळा जगताप यांनी 1959 साली शासनाकडे नोंद करून म्हणजे आमच्या जातीची नोंद करून आम्हाला दाखले मिळण्यास हातभार लागला. पण ओरिजिनली 61-62चे दाखले बरेचसे लोकांकडे नाही. अजूनही लोक वाड्या वस्त्याने नदीच्या काठी, तळ्याकाठी, अजून उघड्यावर इकडे तिकडे तंबू ठोकून तिथे राहतात. आता त्याच्याकडे काही डॉक्युमेंट नसल्यामुळे अजूनही लोक वंचित आहेत आणि आपण त्यांना पुरावा मागतो की 61चा पुरावा पाहिजेच पाहिजे. आता 61चा पुरावा त्या लोकांनी कुठून द्यायचा? तर त्यामुळे शासनाने सर्क्युलर काढले की त्याच्याकडे डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर ग्रह चौकशीच्या आधारे त्यांना दाखले देण्यात यावे. अशा पद्धतीच्या नियमामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे जे नियम स्ट्रिक्ट होते ते थोडे कमी करून ग्रह चौकशीच्या आधारे आम्हाला दाखले देण्यात आले. पण या दाखल्याचं होतंय काय की दाखले घेऊन गेल्यानंतर
एखादा सरकारी कर्मचारी दाखल्याच्या आधारे म्हणजे काम करतो, पण जेव्हा त्याला प्रमोशन पाहिजे असेल, जसं आमचे शिंदे साहेबांनी सांगितलं, उभी शिंदे की दाखला मिळाला त्याचा एक आनंद वेगळा आहे, परंतु तो दाखला घेऊन जेव्हा आम्ही प्रमोशनसाठी किंवा याच्यासाठी व्हॅलिडिटीला ज्या कमिटीकडे जातो, आपल्या जिल्हास्तरीय कमिटीकडे, तेव्हा त्या दाखलेला उचलून फेकून दिलं जातं. म्हणजे आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गॅजेटेड ऑफिसर तहसीलदार साहेबांसारख्या व्यक्तीने जर दिलेला दाखला जर तो उचलून कचऱ्या पेटीमध्ये टाकला तर आमच्या मनाला काय वाटत असेल. तर त्यासाठी तुमचं जे पोस्ट आहे, तुमचं जे पद आहे, तुमची जे सही आहे, त्याची कुठेतरी व्हॅल्युएशन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे काय साधन बाधन गव्हर्नमेंट आमच्या लोकांकडे आहे, तर आम्ही असं म्हणत नाही की काही घ्या आणि काही द्या, पण जे काय आपल्या नियमात बसत असेल आणि काय तुम्हाला सूट त्यामध्ये देण्यासारखे असेल तर सूट सुद्धा तुम्ही विचारात घेऊन घ्या. आणि जे काय गरीब बांधव आमचे आलेले आहेत बंधू भगिनी, त्याच्या काही अडचणी असेल, कागदपत्रे पुरावे बघून त्यांना जाती जगले मॅक्झिमम लोकांना द्यावा अशी मी विनंती करतो. आणि मी सर्वांच्या समोर 2 शब्द थांबवतो. जय हिंद. 2 शब्द बोलतो. माननीय तहसीलदार साहेब, आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये माझं नाव संभाजी शिवाजी शेगर, राहणार पळस, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, पण अजून आमचा नाथपंथी डवळे वसई हा समाज स्वातंत्र्य झालेला नाही. का झाला नाही? त्याच्या शासनाचा लाभ जे आहे आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, आणि पोहोचल्या तरी आम्हाला कोणी देत नाही. आमचा समाज गावठाण गायरान या ठिकाणी राहतो, परंतु त्याला पाण्याची सोय नाही, घरकुलं मिळत नाही. घरकुलं जर आली वरून मंजूर म्हणून तर त्यांनी सांगायचं बाबा तुमच्या नावाने उतारा नाही, काय तुम्हाला घरकुलं देता येत नाही. शौचालयासाठी गावात गेल्या 5-6 वर्षात शौचालय आली सरकारी, तर त्याला 3-3 हजार रुपये घेतले ग्रामसेवकने, आणि ते शौचालय, आणि ते पण 2-3 दिवसात पडून भेटेल. काय काय मला एक सांगायचं आहे की माझा नाथपंथी डवरी वसई हा समाज भटकत आहे, आणि गावोगाव फिरून भिक्षा मागून आपल्या मुलांची उपजीविका करतो आणि शिक्षण पूर्ण करतो. तर त्याच्यासाठी मला एक विनंती आहे, शासनाने ज्या गायरान गावठाण या ठिकाणी जी लोक आमचे राहतात त्या ठिकाणची जागा त्यांच्या नावाने करावी आणि त्यांना तिथं घरकुल मंजूर करून द्यावी, ही माझी नम्रतेची विनंती शासनाला. जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांच्यासाठी पट्टी समूह दाखला मेळावा आयोजित केलेला आहे. तर या मेळाव्यासाठी आपल्या या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित आहेत. विशेष करून महादेव शिंदे साहेब आहेत, ते सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर आहेत BMCचे. त्यानंतर लक्ष्मण शेगर आहे, इरिगेशन डिपार्टमेंट त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. उमेश शिंदे आहेत, प्रकाश शिंदे आहेत. बंधू तर नाही, आपण लोक बंधू आहे का? बरोबर. उमेश शिंदे आहेत, प्रकाश शिंदे आहेत, सर्व समाज बांधव आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला मी एक आवर्जून गोष्ट सांगतो, आमच्याबरोबर खूप भांडणं झालेले माणूस आहे, महेंद्र भोसले म्हणून. ह्या दाखल्यासाठी मागे 2 वर्षापासून माझ्याबरोबर सतत भांडण करणारा माणूस महेंद्र भोसले हे सुद्धा उपस्थित आहेत. भांडण हा तात्विक असतो, त्यांचं माझं वैयक्तिक भांडण नाही. हे भांडण काही गोष्टीसाठी आमचा हा म्हणजे दाखल्याचा मेळावा घ्या आणि सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्या जात समूहातील त्यांच्यापर्यंत शासनाचे जास्तीत जास्त जे लाभ आहेत ते म्हणजे पोहोचण्यासाठी त्यांची जी धडपड आहे आणि तळमळ आहे. माझ्यापासून आधी प्राण सरांना, जिल्हाधिकारी सरांच्यापासून यांनी मात्र फेरे घातले, आंदोलनं केले, उपोषण केले. पण काय असतं, आमचे पण आम्हाला काही गोष्टी एका विषयाच्या चाकोरीतून काम करावं लागत असतं शासन नियमानुसार. आणि शेवटी त्यांच्या ह्या म्हणजे धडपड, तुमच्या सर्वांच्या धडपडीला यश आलेलं आहे. आणि शासनानं एक शासन निर्णय काढलेला आहे, JR काढलेला आहे. याच्यामध्ये हा शासन निर्णय 7/8/2026 आहे, याच महिन्यात काढलेला आहे. आणि लगेच आम्हाला जिल्हाधिकारी सरांनी निरोप दिला की आपण एक या शासन निर्णय असेल, हे दाखले असतील, याच्या संदर्भामध्ये आपला जो हा भटका विमुक्त जात समूह आहे त्यांना जास्तीत जास्त माहिती कशी होईल याच्या अनुषंगाने आपण एक शिबिर घेऊया. आणि त्या शिबिरामध्ये एका दुसरा कागद असेल झाली, पण ह्या शिबिराचं स्वरूप लक्षात घ्या. इथून पुढे आपल्याला प्रत्येक 3 महिन्याला एक शिबिर होणार आहे. प्रत्येक सर्कल ऑफिसच्या लेवलला तारीख सुद्धा आपल्याला शासनाने दिलेली आहे.
तर मी तुम्हाला शेअर करीन ते 6/10/2026 ला होणार आहे, 5/1/2027 ला होणार आहे, 6/4/2027 ला होणार आहे आणि 6/7/2027 ला होणार आहे. इथून पुढे हे मोठी शिबिरं प्रत्येक सर्कल लेवलवरती होणार आहेत. आणि हे जे आपले भटके विमुक्त जात बांधव आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त दाखले असतील, उतारे असतील, त्यांची काय महसूल आणि इतर विभागाच्या संदर्भामध्ये जर काय काय कामं प्रलंबित असतील ते प्रलंबित कामं आपण निर्गत करायची आहेत. पण हे दाखले घेण्याची वेळ का आली? आताच आपल्या म्हणजे समाज बांधवांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मनातील व्यथा, ते स्वातंत्र्य झाला तर सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य व्हायला अजून सुद्धा धडपडावं लागतंय, नाही का? तर ह्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते आपला जो जातसमूह आहे तो हा पूर्वीपासून भटक्या म्हणजे स्वरूपात जीवन जगत होता. ते कधी एका जागेला थांबायचं नाही. म्हणजे तुम्ही आपण लहानपणी माकडवाडे असतील, दरवसे असतील, गोसावी असतील, राजपारदे असतील, पारदे असतील, इतर हे जे समाज आहे ते असा 42 जाती 42-50 असतील जाते त्यांचा मोठा जातसमूह आहे. एक मोठी लोकसंख्या किंवा लोकांचा समूह या जातीमध्ये समाविष्ट असल्या कारणाने हे लोक सतत या गावावरून त्या गावावरती आजही म्हणजे दुर्दैवानं आपल्याला हे सांगावं लागतंय की ह्यातील काही बांधव आहेत त्यांना ते अजून त्या बेडीत जखडलेले आहेत. आणि परवर्षी येताना या ठिकाणी ती एक मुलगी छोटीशी ज्या वयामध्ये त्या मुलीने शाळेत जाणं अपेक्षित आहे ती मुलगी दोरावरती ती काठी घेऊन आपली कसरत दाखवते पोटा पाण्यासाठी. हे अगदी लहान बालकाचं सुद्धा त्या म्हणजे हे करावं लागतं, म्हणजे वापर होतो किंवा त्या ठिकाणी त्याला उभं राहावं लागतं. हे खरं आपलं अपयश आहे, हे दुर्दैव आपलं समाजाचं. हे तुमचं माझं प्रशासनात आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. आपण या गोष्टी पासून हा जो समाज आहे हे बालक ज्या वयामध्ये त्यांनी शाळेत जायला पाहिजे, त्यांच्या हातात पाठी पेन्सिल पाहिजे, त्या वयामध्ये ही मुलं असे काम करतायत हे आपल्याला कुठेतरी सोडून दिलं पाहिजे. आता हे सर्व आहे काळ बदललेला आहे. हे घडलं कशा 1871 साली इंडियन क्रिमिनल ऍक्ट होता. त्या ऍक्ट मध्ये जे लोक हे जी भटके समूह जी लोक होती ती गावगाव फिरायची आणि त्या काळामध्ये परिस्थितीनुसार ते उदरनिर्वाहासाठी कोणा शेतीवरून काय घेऊन जातात असं आहे. ज्यावेळी पोटाची आग घडत त्यावेळी विवेक ठेवून जातो. चांगलं काय, वाईट काय, चोरी काय, सर्व गोष्टी थोड्या विस्मृत जातात. पोटा पाण्यासाठी ते काय केलं पण असेल तर त्यावेळी हा जो गुन्हेगार ऍक्ट होता त्यावेळी 1971 त्यामध्ये त्यांचा समावेश केला. त्या काळामध्ये हे जे ज्या गावी जातील त्या गावाच्या मध्ये पाटलाच तिथे किंवा जे कोतवाल असतील त्या कोतवालाच्या त्यांना हजेरी द्यावी लागायची की आम्ही या ठिकाणी आलो हा कार्यक्रम आणि या त्यानंतर पुढच्या गावामध्ये ते जायचे. पुढच्या गावामध्ये तो निरोप दिला जायचा आणि त्या ठिकाणी असं काळ बदलला, प्रशासनामध्ये बदल झाले, पोलीस स्टेशन आले, पोलीस स्टेशनला नंतर त्यांना हजेरी द्यावी लागायची. ही अतिशय लाजीरवाणी आणि अपमानास्पद गोष्ट होती. त्यानंतर या देशामध्ये 1952 ऍक्ट झाला आणि ह्यांना विमुक्त केलं. हे जे बंदिवास होता हा कायदेशीर कायद्याचा तर तुम्ही त्यांना विमुक्त केलं म्हणून भटके विमुक्त हा समूह म्हणून आपण त्यांना ओळख विमुक्त म्हणजे त्या कायद्यातून त्यांना मुक्त केलं होतं म्हणताना आपण त्यांना म्हणजे हा जो भटका आणि विमुक्त जात समूह ओळखला जात असतो. हा जे आपण बघत आहे की आता समस्या बऱ्याच आहेत, बरोबर का? आणि गंमत अशी आहे की मला खूप अशी आनंदाची गोष्ट आहे, समाधान आहे की आपल्या समाजातील काही समाज बांधव या मोहिमेमध्ये पुढे आलेले आहेत. आता हे जे सर्वजण आलेले आहेत यांनी आपण इथं 10-20 युवक आलेले आहेत. आपण ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ अनुभवी काही प्रशासकीय कामात अनुभव असणारे लोक आहेत. हा बदल आहे तो एका दिवसात किंवा एका काही विशिष्ट कालावधीमध्ये होत नसतो. समाजामध्ये बौद्धिक जागृती व्हावं लागते. हे काय 1-2 वर्षामध्ये होत नसतं. आपल्याला सतत अनेक दिवस अजून पुढे इथून काम करावं लागणार आहे. आणि प्रत्येक गोष्टी शासन करत प्रशासन करत म्हणून असं जमणार नाही. आपण स्वतः शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या मुलांना शाळेत म्हणजे पाठवलं पाहिजे, त्यांना ज्ञान दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्यामध्ये स्वतःमध्ये जनजागृती होईल. मला जर एखादी गोष्ट जर कळायला नाही तर मी त्या योजनेचा लाभ कसा घेणार आहे? शासन लोककल्याणकारी असतं. लोकांच्या प्रत्येक शेवटच्या थरापर्यंत शासनाचे लाभ हे मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. पण तो खरंच जर जागरूक नसेल, आपल्यासाठी शासनाने कोणत्या योजना केलेल्या आहेत, आपण कुठल्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो हे जर त्या लोकांना माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. तो लाभ तिथपर्यंत पोहोचत नाही. आता सांगितलं 50 कोटी रुपये खर्च होत आहेत का बघा, होत आहेत का बघा, तुम्ही सांगा.
का होणार नाही त्याचं कारण शोधा. आपल्या लोकांच्या असं तर झालेलं नाही की आपणच जागरूक झालेलं नाही की जेणेकरून शासन आपल्यासाठी एवढ्या लाभ देतंय आणि आपण त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही किंवा आपल्याला ह्या गोष्टीची माहितीच होत नाही. तर आपण सर्वांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे की जेणेकरून हे लाभ आपल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतील. आणि मला म्हणजे समाधानाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्वच मिळूया, भले थोडं थोडं काय ना. एक जर माणूस जर त्याला ह्या योजनेचं माहिती मिळालं तो एक माणूस 100 माणसाला सांगू शकतो. जो माणूस आपल्या समाजासाठी करतो त्या तांड्यावरती म्हणजे ज्या ठिकाणी आपले म्हणजे पालक पडलेले आहे त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी समस्या तो बघेल आणि ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे का गव्हर्नमेंट स्तरावरती प्रशासकीय स्तरावरती त्याचा तो अभ्यास करेल, ते माहिती त्याला देऊन टाकेल. अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे. आपल्या मुलांचे जन्माचे दाखले तयार करून घ्या. ज्याचे जन्माचे दाखले नाही ते प्रांत स्तरावरती त्यांच्या प्रांत त्याच्यामध्ये आदेश देतात. आपली समस्या सर्वात मोठी अशी आहे की आपल्याकडे महसूलच दाखले नसतात की जेणेकरून आपल्याला ते लाभ मिळण्यावर होऊन जातात. महसूल दाखले म्हणजे काय, आपला समाजच भटका असल्यामुळं तो एका जागेलाच राहत नसल्यामुळं त्यानं ते जमीन होल्डिंग केली नाही, घर होल्ड केलं नाही किंवा त्या ठिकाणी त्याच्या अभिलेखामध्ये नोंद झालेली नाही. अशा स्थितीमध्ये ही एक आपल्यासाठी मेजर अडचण झाली आहे. 1961 जो जे आता सांगितलेलं आहे की मानवी दिनांकात आपण काय करतो 1908 वर्षामध्ये एखादा समाज स्थिर सावध होत नाही, त्या ठिकाणी प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. ही सत्य गोष्ट असल्यामुळं आजही आपल्याला 1961च्या अगोदरचे पुरावे मिळत नाही. बरोबर का? आज आपली सर ही परिस्थिती असेल तर 1960 सालच्या म्हणजे 50-60च्या दशकामध्ये आपल्यामध्ये अशिक्षित प्रमाण म्हणजे लोकांचं प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे हे आपल्याकडून राहून गेलेलं आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आता सांगितलं की एक शासन निर्णय आहे की स्थानिक स्तरावरती आपण त्याची चौकशी करून त्याचं एक प्रमाणपत्र घेतो आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण काही विशिष्ट असे दाखले वितरित करत असतो. तर आपण ते सर्वांनी दाखले करून घ्या. आपल्या नवीन नवजात जी मुलं आहेत जे जन्मले आहेत त्यांचे जन्माचे प्रमाणपत्र तयार करून घ्या. त्यांच्या जन्माच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये घाला. साध्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतं मुंबईमध्ये मी काम केलं, तुम्ही पुण्यात केलं, कुठे आपण बऱ्याच ठिकाणी काम केलं, त्याला काय मुलगा जन्माला आला आपण दाखला घेतो. हे सर्वसामान्य आपल्या तळागाळाच्या लोकांच्या पर्यंत माहीतच नाही, त्यांना दाखलाच नसतो. आणि ज्यावेळी एखाद्या पुढं कुठे शाळेत गेल्यानंतर ते शिक्षक विचारतात मुलाचं वय किती आहे, जन्मतारीख पण माहीत नसते, जन्माचा दाखला द्या हेही माहीत नसतं. दाखला नाही, आधार निघत नाही, इलेक्शन कार्ड निघत नाही, आधार नाही, इलेक्शन कार्ड निघत नाही. म्हणजे ही जी समस्यांची मालिका आहे ती अशीच पुढे राहत असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या सासूनच सुरुवात केली पाहिजे. मात्र ही जी लहान मुलं आहेत त्यांच्या जन्माचे दाखलं काढून घ्या, त्यांच्या नोंदी करा, त्यांना शाळेत घाला, इतरांना म्हणजे हे म्हणजे करण्यासाठी प्रवृत्त करा. जे शाळेत आहे त्यांना जास्तीत जास्त शिकवायला हवा, कौशल्य विषयक म्हणजे शिक्षण घ्यायला सांगा. त्या जर गोष्टी आपण जर आपल्या समाजात केला तर आपला समाज बदलणार आहे. आणि त्यांना जर तुम्ही शिकवलं, अशी जर मुलं तयार झाली की जाऊन शासकीय कार्यालयामध्ये भांडत बसणारे आमचं हे काम करून घ्या, तर हे सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे. राहिली एक गोष्ट आमची, आता शासनाने मी सांगितलं प्रत्येक 3 महिन्याला एक शिबिर घेतलं जाणार आहे. आपण या शिबिरात यायचं आहे. तुमचं रेशनिंग कार्ड असू द्या, जन्माचे दाखले असू द्या, परत ह्याचे जातीचे दाखले असतील, रहिवासीचे दाखले असतील, डोमिसाईल सर्टिफिकेट्स वगैरे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी करून घ्या. आता जरी रहिवास दाखला, आदिवासी दाखला तुम्हाला मिळाला नसतो, काढून घ्या. आता गरज नसते असतो तुमच्या जवळ ठेवा. हा एक लिगल डॉक्युमेंट होतो तुमच्या भविष्यासाठी, तो तुम्हाला उपयोगी पडत असतो. त्यामुळे हे जे डॉक्टर आहेत, जातीचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, शाळेमध्ये घालणं असेल, परत त्याचं आदिवासी दाखला असेल, शेतकऱ्याचा पुरावा असेल, भूमिहीन तुम्ही असेल, भूमिहीन जरी असेल तर दाखला काढून ठेवा. ही गोष्ट सिद्ध करते की हा माणूस यावेळेस या गावामध्ये राहतो पण आता त्याला जमीनच नव्हती. म्हणजे हे जे दाखले आहेत कायदेशीर दस्तऐवज आहेत, लिगल डॉक्युमेंट्स आहेत. आणि हेच लिगल डॉक्युमेंट्स आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही कामामध्ये उपयोगी पडत असतात. या ठिकाणी आता जास्त काम जे इथलं जे पुढचं शिबिर असेल ते मोठ्या स्तरावर होईल. आज तुम्हाला एखादी संजय गांधी निराधार योजना असतील, दिव्यांगासाठी आहे, बरोबर का? अनेक योजना आहेत. आता तुम्ही म्हणता की ह्याच्यासाठी घरकुल योजनेसाठी घरकुल योजने जरी मंजूर झाले तर ते हेच नाही, जागा आपले जे सीओ सर आहेत ते अतिशय सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये खूप संवेदनशील मनाचे माणूस आहेत. त्यांनी आमच्याकडे जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचे सीओ सर आहेत पाटील सर, गायत्री पाटील, त्यांनी खूप पाठपुरावा करून काही ठिकाणी ते जागा आमच्याकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत.
BDO साहेबांना भेटा, खूप चांगला माणूस आहे, त्यांच्याकडे जावा आणि आपल्याला म्हणजे जे मंजूर घरकुल आहे त्याच्यासाठी त्यांना मी हे बोलतो की आपल्याला एक प्रस्तावाला पाहिजे म्हणजे तो प्रस्ताव डॉक्टर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पाठवू आणि तो मंजूर होऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला काम करतात. आणि असं तुम्हाला मी सांगतो, सरकार ह्या सर्व बाबीमध्ये इतकं संवेदनशील असतं की कोणत्याही समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ त्यांनी उपलब्ध करून दिले. बहुतांश वेळा आपली जागरूकता कमी पडते, लोकांना माहितीच नसतं, त्यामुळे ते लाभ मिळत नाही. आपण काय करतो, मागच्यासाठी कोणी काय केलेलं नाही. त्यामुळे आपण सुद्धा आता इथून थोडं ॲक्टिव्ह व्हायचं आहे. कुठले कुठले खूप लाभ आहेत ते घ्यायचे आहेत. आणि तुमचा निराधार योजना, संजय गांधी योजना याच्यापासून तुमचं रेशन कार्डला सुद्धा म्हणजे धान्य वगैरे उपलब्ध होतं. हे लाभ तर मिळतात आणि हे कायदेशीर दस्तावेज पण आहे. आधार कार्डच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आधार कार्ड वगैरे काढून घ्यायचे आहे. इलेक्शनमध्ये नाव नोंदवून घ्या. आता बघितलं SIR मध्ये सर्वांची नाव नोंद सापडले का नावं सापडले, चांगले होते. ज्याची नावं सापडल्या त्याच्या सुनावण्यामध्ये त्यावेळी तुमचे जे कागदपत्र ते उपलब्ध करून द्यायचे आहे. आज या ठिकाणी आता जास्त सांगत बसणार नाही. एकच माझं सांगत उद्देश आहे, आपणही स्वतः म्हणजे जागरूक व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे कळेल की शासनाने आपल्यासाठी कोणकोणत्या योजना वगैरे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आपण जर एक लक्षात ठेवा, आपला उद्धार करणारा माणूस जगात कुठलाही येणार नाही. तुमचा उद्धार स्वतःला आपल्याला करावा लागला, बरोबर का? सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे शासनाने. पण जोपर्यंत मला जर त्याची गरज नाही दाखवत, मी जर हातपाय हलवून नाही, तोपर्यंत ते तुम्हाला म्हणणार नाही. सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. पुढच्या वेळी जे मोठे जे शिबिर आपण होऊ, एखादं दुसरं शिबिर मोठं घेऊ, आपले मंत्री महोदय येतील, आमदार साहेब आपले येतील, बर्नेमामा ते सुद्धा त्या ठिकाणी येतील. आणि इथं तुमचे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सर्व ग्रामसेवक हे आपले सरपंच साहेब, हे सर्वांना आपण ॲक्टिव्ह करूया. सर्व आणि जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.